सर्वांना नमस्कार. आजचा आपला जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या ठिकाणी आपले नेते माननीय नाथाभाऊ पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुटुंब नायक माननीय श्रीयुत रमेश दादा पाटील यांचं 8 ऑगस्टला अल्पशा आजाराने निधन झालं. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी त्यांचा श्रद्धांजली कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी समाजातील बरीच प्रतिष्ठित मंडळी, त्याचप्रमाणे बरेचसे समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मला वाटतं या श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी डॉक्टर साहेबांना सांगतो त्यांनी याचे सूत्र पुढे घ्यावे. धन्यवाद श्री बोरोदे सर. आजच्या सभेला सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी श्री नीलकंठ चौधरी यांना विनंती करतो. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. लेवा एकीकरणचं जेव्हा काम चालू झालं 3 वर्षापूर्वी, त्यावेळेला कुटुंब नायक दादांशी आमचा खूप संबंध आला. 3 दिवस 6 ठिकाणी आम्ही फिरलो आणि तेव्हा दादांचा स्वभाव मला पहिल्यांदा माहिती पडलं. आधी कधी भेटायचा योग नव्हता, पण ते सर्वांना एकत्र घेऊन चालायचे, सर्वांचं म्हणणं ऐकून घेत होते. कोणी लहान मोठा कोण भेदभाव न करता सर्वांशी बोलायचे प्रेमाने. म्हणजे मला अजूनही ते 3 दिवस खूप आठवतात की आमच्या बरोबर होते पूर्ण. आणि दादांचं खूप कर्तृत्व मोठं आहे. सर्व लेवा समाजाला त्यांनी एकत्र बांधून ठेवलेलं आहे, खूप मोठं आहे. अधिवेशन मागे केलं, त्याच्यातही नाथाभाऊंचा खूप सहभाग होता, बाकी सर्व धुरण्यांचा खूप सहभाग होता. दादांनी पुढाकार घेऊन मोठं अधिवेशन तयार केलं, खूप छान झालं. परत पुन्हा असं काहीतरी व्हायला पाहिजे. दादांचा जाण्याने खरं आपल्यावर खूप मोठी आपत्ती ओढवली आहे, पण आता ललित कुमार भाऊ ते पुढे चालवतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि दादांच्या मृतात्म्यास शांती देव ही प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. श्री रवींद्र पाटील प्रतिभाग्रज डोंबिवली. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. वैकुंठवासी रमेश दादाजी पाटील यांच्या आत्म्याला ईश्वराने चिरशांती, सद्गती आणि आशीर्वाद द्यावेत यासाठी आयोजित या सभेमध्ये सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे समस्त लेवा पाटीदार समाजातर्फे मी श्रद्धांजली वाहतो, भावपूर्ण श्रद्धांजली. मे हिज सोल रेस्ट इन पीस. अशा एका वारसागत लेवा समाजसेवकाला समाजामध्ये एक सेवेची संधी जी मिळाली होती, त्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा समाजाला करून दिलेला आहे असं मला वाटतं. मी जरी त्यांच्या संपर्कात प्रत्यक्षात त्यांना भेटलो नव्हतो, तरी सुद्धा ऑनलाईन मीटिंगमध्ये भेटतच होतो. तर त्या दृष्टिकोनातनं दादांचे आणि व्हॉट्सअपवर आमचं चालायचं संपर्क होता. त्या दृष्टिकोनातनं जे त्यांचे नेतृत्वाचे पैलू माझ्या समोर आलेत, ते खरोखरच त्यातले काही जतन केलेले आहेत. त्यातलेच काही काही पैलू इतर समाजसेवकांनी पण वारसागतरित्या म्हणा किंवा समाजसेवेच्या वारसागतरित्याने चालू ठेवावे असं मला वाटतं. एक निश्चित आहे की भोरगाव लेवा पंचायत ही लेवा पाटीदार समाजाची एक कोर्ट स्वरूप अशी कार्यकारिणी होती. समाजात तिचा दबदबा होता. समाजातील प्रत्येक घटकाला शिस्तबद्धता या पंचायतीने शिकवली आणि त्याचे जे छत्रपती होते म्हणजे कुटुंब नायक, ते दुसरे छत्रपती झाले म्हणजे कुटुंब नायक झाले आणि त्यांनी समाजाला एक वळण लावलं. त्यासाठी त्यांना खरोखरच त्रिवार मुजरा केला पाहिजे आणि त्यांच्या स्मृतीला खरोखरच कोटी 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 प्रणाम. सर्वांतर्फे श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचा आत्मा चिरशांती रूपाने ईश्वराच्या चरणी राहो हीच सदिच्छा आपल्या कृष्ण भगवंताच्या चरणी अर्पण करतो सर्वांतर्फे. डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील पुणे. प्रथमतः या श्रद्धांजलीच्या निमित्तानं लेवा पाटीदार महासंघातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यक्तिमत्वांना मी माझा नमस्कार करतो. आणि स्वर्गीय रमेशदादा पाटील यांनी खरं तर यांच्या लेवा पाटीदार महासंघाच्या नेतृत्वपदाची धुरा तारुण्यावस्थेपासून आजतागायत म्हणजे आजपर्यंत त्यांनी सांभाळली.
आणि ते सांभाळत असताना त्यांना खऱ्या अर्थानं खरं ते काम इतकं सोपं नव्हतं. अतिशय अवघड अशा परिस्थितीतूनही त्यांनी सामाजिक समस्यांच्या निराकरणाच्या दृष्टीनं जी नेतृत्व दिलं, ते नेतृत्व देत असताना त्यांना माणसांची ओळख, सामाजिक परिस्थितीचं भान आणि माणसांची ओळख आणि सामाजिक परिस्थितीचं भान या दोन महत्वाच्या त्यांच्या कार्यवैशिष्ट्यांच्या आधारावर त्यांनी अतिशय महत्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं म्हणजे नेतृत्व करताना हे कुटुंब म्हणजे भोर पंचायतीला नेतृत्व देताना समाजाचं नेतृत्व केलं. हे करत असताना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि प्रशासकीय अशा सर्व पातळ्यांच्यावर त्यांचा वरिष्ठांशी जनसंपर्क दांडगा होता आणि या सर्व पातळीवरील व्यक्तिमत्वांचं सहकार्य घेऊन त्यांनी अतिशय सचोटीनं काम करण्याचा खूप चांगला या ठिकाणी एक आदर्श घालून दिलेला आहे. मला विशेष असं सांगावं वाटतं की हे सर्व भोर पंचायतीचं नेतृत्व करत असतानाही स्वर्गीय बाळासाहेब चौधरी किंवा खडसे साहेब यांनी जी सकललेवा पाटीदार समाजाची भूमिका उचलून धरली, पदोपदी अशा प्रकारचं अधिवेशनामध्ये महत्वाच्या चळवळीचं नेतृत्व केलं. त्या पाठोपाठ रमेश दादांनी अतिशय सक्रिय चळवळीचं योगदान गावोगावी हिंडून थोडगावकर असतील, गाडेगावकर प्रवाह असतील, सावदेकर प्रवाह असतील, या सगळ्या प्रवाहाच्या तरुणांपासून प्रौढांच्या पर्यंत समुपदेशनाचं अतिशय कणखरपणानं काम केलं. कणखरपणानं आपली भूमिका, आपली मतं स्पष्टपणे समजावून सांगितली. या कणखरपणाचं खरंच म्हणजे या सकल लेवा पाटीदार चळवळीचं नेतृत्व रोवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. आणि एवढं करून ते थांबले नाहीत, तर मला असं वाटतं की भोर पंचायत आणि भोर पंचायतीशी संलग्न लवाद मंडळ यांच्यामध्ये सकल लेवा समाजाचे प्रतिनिधी घेऊन सकल लेवा समाजाचं प्रतिनिधित्व, प्रतिबिंब त्या भोर पंचायतीमध्ये उमटवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. अतिशय दमदार अशा प्रकारची सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. मला असं वाटतं भोर पंचायतीच्या माध्यमातून आणि आता लेवा पाटीदार महासंघाच्या माध्यमातून आपण त्यांचं हे सकल लेवा पाटीदार समाजाचं निर्मितीचं स्वप्न, ही चळवळ मला असं वाटतं की विविध मार्गांनी, विविध पद्धतीनं, अतिशय सचोटीनं पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि हीच खरं त्यांच्या कार्याला श्रद्धांजली ठरेल. आणि पुन्हा त्यांच्या स्वर्गीय आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना व्यक्त करतो. आदरणीय नाथाभाऊंना मी विनंती करतो त्यांनी आपली श्रद्धांजली व्यक्त. रमेश दादांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पित करतो. वर्षानुवर्ष रमेश दादा आणि आम्ही सोबत भोरगाव लेवा पंचायतीचं काम करतो आहे आणि गेले कित्येक वर्षापासून जवळपास 25-30 वर्षाच्या वरचा कालावधी झाला असेल. जेव्हा तरुण वयामध्ये आम्ही होतो तेव्हापासून भोरगाव लेवा पंचायतचं काम या समाजामध्ये हळूहळू विस्तारत चाललं, वाढलं. त्या कालखंडामधल्या लग्नांच्या मधल्या काही ज्याचं अनिष्ट चालीरीती आहे ते बंद झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केला गेला. अनेक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या कालखंडामध्ये जे ठरलेलं आहे, जे निर्णय होते लग्न समारंभाच्या संदर्भामध्ये की मोठ्या प्रमाणावर जेवणावळी करू नये, खर्च करू नये वगैरेच्या, लग्नामध्ये बँड वगैरे वाजवण्यास मर्यादा घातल्या होत्या. अशा ठिकाणी अंमलबजावणी करणं हे केवढं सोपं काम नव्हतं, कारण समाज मनाच्या बऱ्याचशा गोष्टी विरोधात होत्या. काही ह्याच्या त्या काळात स्वर्गीय वायजी महाजन सर, आमच्या तळवेलचे नारायणदादा पाटील, निळभाऊ फालक, अशा अनेक लोकांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रत्यक्ष त्या मैदानात उतरून लग्नामध्ये जाऊन लग्न थांबवणं, त्यांना विनंती करणं, हुंडाबळी थांबवणं, हुंडा न घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करणं वगैरे जे काही असतील ते उद्योग सुरू केले. आणि त्यामध्ये एक चांगला प्रभाव या भोरगाव लेवा पंचायतच्या माध्यमातून निर्माण झाला.
हळूहळू विस्तारत गेलं, वाढत गेलं. काही ठिकाणी भ्रातृमंडळामध्ये निर्मिती झाली, काही लेवा समाजाचे अन्य महामंडळ निर्माण झाले, अन्य कार्य त्याच्यातून निर्माण झालं. आणि या भ्रातृमंडळांचाही विस्तार सगळं महाराष्ट्रभर, सगळ्या देशभर झाला, जिथे जिथे लेवा समाज आहे तिथे. आणि या ठिकाणी मी पण प्रवास केला, रमेश दादांना घेऊन मी स्वतः प्रवास केला. अनेक भ्रातृमंडळांना मी भेटी दिल्या, अनेक भ्रातृमंडळांना मदतही केली. त्या माध्यमातून काही इमारती उभ्या राहायला लागल्या, काहींना जागा मिळाली. आणि त्या माध्यमातून लेवा समाज एकत्र झाला पाहिजे ही भावना त्याच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुढच्या कालखंडामध्ये हे ज्यावेळेस वाढलं, आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी रमेश दादा या ठिकाणी काम करत असताना ते पायी काम करायचे. म्हणजे पायी जायचे किंवा मग आपल्या गाडीनं जायचे, मोटरसायकलनं, मिळेल त्या वाहनाने त्यांनी या ठिकाणी समाजामध्ये एकत्रीकरणाचा प्रयत्न केला. त्या कालखंडामध्ये मी त्यांना एक नवी जीप ही त्यांना भेट दिली आणि त्यांना म्हटलं की ही जीप तुम्हाला समाजाच्या कार्यासाठी येईल. त्या मध्ये समाजामध्ये तुम्ही पायी फिरता आहात, एवढी मेहनत तुमची आहे, वय होत चाललेलं आहे, या गाडीचा उपयोग समाजासाठी होईल म्हणून त्यांना एक गाडी भेट दिली. मधल्या कालखंडामध्ये कल्पना आली सकल लेवा समाज, आणि सकल लेवा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी एखादा मोठा मेळावा घ्यावा अशी एक कल्पना रुजली. आणि मला वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये सर्वोच्च मानाचा बिंदू म्हटला तर भोरगाव लेवा पंचायतीच्या माध्यमातून झालेला मोठा मेळावा. त्यामध्ये जवळपास 3, 4, 5 लाख संख्येबद्दल वाद असू शकतील, परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं लेवा समाज एकत्र आणण्याचं काम त्यांनी त्या पहिल्यांदा केलं. आणि मला वाटतं की आता जी मागणी होऊन राहिलेली आहे की आणखी अशा स्वरूपाचं करावं, करायला काही हरकत नाही, परंतु या माध्यमातनं त्यांनी पहिल्यांदा एवढा मोठा मेळावा केला, एवढी जबाबदारी पार पाडली आणि या समाजामध्ये फार मोठं काम त्यांनी करून दाखवलं. अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये काम करत होतं, हे तर काम होतंच, पण सर्वात महत्वाचं काम जे होतं ते त्या ठिकाणी न्याय मंडळाचं. आणि समाजामध्ये जे अनेक घटस्फोट होत आहेत, घटस्फोटाच्या माध्यमातून एकत्रीकरण करणं किंवा घटस्फोट नाईलाजाने देण्याची भूमिका घेणं, या संदर्भामध्ये तारखा लावून त्या ठिकाणी प्रत्येकाचं म्हणणं ऐकून निर्णय घेऊन कायदेशीररित्या निर्णय देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. आणि अशा अनेक कुटुंबांना एकत्र केलं, अनेक कुटुंबांचे तुटलेले संसार जोडले. आता काही नाईलाज इलाज नसताना काही त्या ठिकाणी आपल्याला डिवोर्स घ्यावे लागले, परंतु समाजामध्ये बोरगाव लेवा पंचायतची वर्षानुवर्षाची पिढ्यानुपिढ्याची परंपरा आहे, ती चालली पाहिजे ही त्याच्या मागची भावना होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी या न्यायमंडळाचंही काम चांगल्या रीतीने केलं. त्यामध्ये अनेकांचाही सहभाग राहिला. डॉक्टर गुणवंतरावजी सरोदे यांनी त्याच्यामध्ये मोठं योगदान त्या काळात आमच्या सरोदे साहेबांच्या मिसेस त्यांनी तर खूप मोठं योगदान याच्यामध्ये त्या काळामध्ये दिलं. आणि मला वाटतं की एक सक्रिय राहिलं. आता अशीच सक्रियतेची भावना त्याच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे आणि हे अधिक सक्रिय झालं पाहिजे म्हणून ललितच्या हातामध्ये सूत्र दिलेले आहे. मला वाटतं ललित एकाकी नाही, तर आपण सर्व त्याच्या बरोबर आहे ही म्हणे आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. दुप्पट वेगानं तरुण वय आहे, त्यामुळे दुप्पट वेगानं आता काम होईल अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. समाजामध्ये अनेक विचार असू शकतात, विचार राजकीय असू शकतात, विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु हे सगळे विचार बाजूला ठेवून फक्त माझा समाज ही भावना मनामध्ये जर रुजली तर मला वाटतं की त्यांनी आजपर्यंत जीवनामध्ये जे काम केलं त्याला खरी श्रद्धांजली दिल्यासारखं होईल. आणि ललितलाही आपल्याला सर्वांना मदत करायची आहे आणि या माध्यमातून काही करायला यामधून काही संघांची निर्मिती झाली, भ्रातृमंडळांची निर्मिती झाली, लेवा महासंघाची निर्मिती झाली, अनेक वेगवेगळे झाले, परंतु हे सगळं होत असताना लेवा समाजाच्या मूळ जो स्थान आहे ठाया पाडळसे हे स्थान आपला ढळता कामा नये. भोरगाव लेवा पंचायत ही संकल्पना त्या माध्यमातून जिवंत राहिली पाहिजे. त्याला कोणी आव्हान देता कामा नये, त्याला कोणी चॅलेंज देता कामा नये. त्याच्या अध्यक्षतेखाली त्याच्या अंडरच आम्ही काम करतोय ती भूमिका असली पाहिजे. नाहीतर मग मूळ स्थान जे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या चाललेलं आहे त्या स्थानाचं जर महत्व कमी व्हायला लागलं तर मला वाटतं समाजासाठी ते काही चांगलं राहणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढचं काम जे आहे ते अधिक आव्हानात्मक आहे, अधिक जोरात असतात. एखाद्याने 5 कोटी रुपये दिले म्हणून त्याचं उदो उदो केल्यापेक्षा 5 लाखाची त्या कालखंडामध्ये दिलेली गाडी ही अधिक महत्वाची असते. समाजासाठी माणूस कोण काय करतो
त्यापेक्षा प्रत्यक्ष समाज भावनेनं केलेल्या कामाला अधिक महत्व असतं. मी म्हणजे लेवा पाटील म्हणजे मी, अशा स्वरूपाची रक्तामध्ये नातं असलं पाहिजे. नुसत्या भावनाच्या आहारी जाऊन आपल्याला काम करायचं नाही, तर सामाजिक भावने जोपासून हा समाज सर्वत्र जो विखुरलेला आहे तो एकत्र करण्याची जबाबदारी अजूनही आपल्याला पार पाडायची आहे. आणि रमेश दादांना मला वाटतं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाटेल. अनेक काम आम्ही एकत्र केले, गावागावामध्ये प्रवेश केला. पूर्ण महाराष्ट्रभर रमेश दादा आणि मी प्रवास केलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही अहमदाबादला असेल का अन्य ठिकाणी असतील आम्ही गेलेलो आहे. सुरतला आहे, अहमदाबादला आहे, मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूर पर्यंत आम्ही गेलेलो आहे. आणि असा प्रवासात बऱ्याच विस्तार व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि मला वाटतं सर्वात जास्त नुकसान समाजाचं त्यांच्या जाण्यामुळे झालेलं आहे. नुकसान भरून न येणारं असलं तरी आपण ते भरून काढण्याचा प्रयत्न करूया. सर्व एकत्र राहून काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लेवा. श्री किसनरावजी वराडे. श्रद्धेय स्वर्गीय रमेशदादा विठू पाटील हे लेवा पाटीदार समाजातील सुपरिचित, धीरगंभीर आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्व होतं. समाजालाच आपलं कुटुंब मानून बोरगाव लेवा पंचायतीच्या कुटुंब नायकाची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिली. दादांच्या जाण्यानं बोरगाव लेवा पंचायतीच्या आणि पर्यायानं एकूणच समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. काळ कोणासाठी थांबत नसतो. जीवनाचं रहाड गाडगं पुढे चालूच राहतं. पण एखाद्या अशा महनीय व्यक्तीच्या जाण्यामुळे यात फरक मात्र पडतो, एवढं निश्चित. दादांचं बोरगाव लेवा पंचायतीचं न्यायदानाचं कार्य आणि सकल लेवा एक व्हावा हे त्यांचं स्वप्न आपण सर्वांनी मिळून पुढे नेत राहणं आणि सकल लेवा समाज एकत्र होणं ही दादांना खरी आदरांजली ठरेल. स्वर्गीय रमेशदादा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आमदार राजूमामा भोळे. नमस्कार. नमस्कार. त्यांनी सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नाथाभाऊ, आपले आता बोरगाव पंचायतचे नवीन अध्यक्ष ललित दादा, सर्व भातूर मंडळाचे अध्यक्ष, सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते. तर आज दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक ऑनलाईन मीटिंग घेतलेली आणि या माध्यमातून त्या दिवशी आम्ही अंत्यविधीसाठी होतो तेव्हाही निधी आपल्या आदरणीय आमच्या भावना व्यक्त केल्या. पण खरं आदरणीय स्वर्गवासी दादांनी समाजासाठी खूप काम केलेलं आहे आणि आम्ही भाऊंबरोबर होतो त्यावेळेला आम्ही स्वतः भाऊंनी जसं जे भावना व्यक्त केल्या त्याला आम्ही स्वतः साक्षीदार आहोत. आणि दादांनी म्हणजे बसने का मोटरसायकलने प्रवास करताना त्यांनी ते भाऊंनी त्यावेळेला की हे एवढा प्रवास करतात समाजासाठी, त्यावेळेला भाऊंनी गाडी पण त्यांना भेट दिली आणि या माध्यमातून दादाचं खरं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना दादांनी जे समाजासाठी काम केलं, मला तुम्ही आम्ही सर्व समाज बांधव आदरणीय आता नवीन अध्यक्ष ललित दादाच्या पाठीमागे उभं राहून अख्खा लेवा समाज कसा जोडता येईल आणि ज्या ज्या काही समाजाच्या उणीवा असतील त्या मला वाटतं तुम्ही आपण पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. हीच खरं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल. आपण या माध्यमातून जसं भाऊंनी सांगितलं, भाऊ असताना महसूलमध्ये त्यावेळेला भाऊंचं एक आणि दादांचं स्वप्न होतं की आपल्या लेवा समाजाच्या वास्तू प्रत्येक गावामध्ये झाल्या पाहिजे आणि वाटतं येणाऱ्या भविष्यात आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही हॉस्टेल आपल्याला करता येतील का मुंबई पुण्यासाठी, असा एक संकल्पना वाटतं दादाच्या आपण श्रद्धांजली निमित्ताने घेऊया आणि तीच समाज आपण काम करण्याची भावपूर्ण दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लेवा. श्री अण्णासाहेब पाटील, मलकापूर. रमेश दादा यांना मी प्रथम श्रद्धांजली अर्पितो. आम्ही बोरगाव लेवा पंचायत हे कार्य साधारणतः त्यांच्या प्रोत्साहनातूनच सुरू केलेले आहे. त्यांच्या प्रोत्साहनातूनच आम्ही जवळपास 83-84 पासून जोडलेलो आहे बोरगाव लेवा पंचायत. या सदरामध्ये आम्ही अजूनही आमचं कार्य बोरगाव लेवा पंचायत दाताळा असं हे सुरू ठेवलेलं आहे. त्यांना वेळोवेळी आम्ही मधून जे काही आमचे वैवाहिक वादाचे प्रकरण असत ते पाठवत होतो, येत होतो आणि त्यांनी वेळोवेळी ज्या ह्या आम्हाला
योग्य मार्गदर्शन करून बऱ्याचशा वैवाहिक वाद संसार सुरू झाले. आता ते गेल्यामुळे ही फार मोठी एक कॅव्हिटी निर्माण झालेली आहे आपल्या समाजामध्ये. आपल्याला सर्वांना मिळून हे कार्य करायचं आहे, तरी पण थोडा वेळ लागेल. आपण आता हे सर्व करूया. शेवटी त्यांच्या आत्म्याला शांती व सद्गती लाभो असं मी आमच्या दाताळा सर्कल भोरगाव लेवा पंचायत तर्फे बोलतो आहे आणि सर्वांच्या मार्फतच मी माझं हे बोललो आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैकुंठवासी रमेश दादा पाटील हे आज आपल्यातून निघून गेले. अतिशय मोठं काम समाजासाठी बोरगाव लेवा पंचायतच्या माध्यमातून निस्वार्थपणे भाऊंनी केलं आणि आज त्यामुळे समाजाचं फार मोठं काम उभं राहिलेलं आहे. समाजामध्ये संघटनाचं काम सुद्धा केलेलं आहे. आदरणीय भाऊंनी त्यावर खूप प्रकाश टाकलेला आहे आणि खरोखर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे समाजसेवेसाठी आपलं वाहिलेलं आहे. त्यांना आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो व ते गेल्याने आपल्या समाजामध्ये पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याची परमेश्वर सर्वांना शक्ती देव अशी प्रार्थना करतो. श्री अतुल फिरके, इंग्लंड. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा सर्वप्रथम स्वर्गीय रमेश दादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे, कारण अगदी मी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकत आलोय. पाडळसा आमच्या गावापासून, म्हणजे मी आमोद्याला मोठं झालोय, तर आमोद्यापासून ते फारसं दूर नव्हतं, त्यामुळे त्यांचं नाव माहिती होतं. फारसं माझा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्ट आला नाही, पण त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या बऱ्याच लोकांसोबत माझा कॉन्टॅक्ट आला आणि सर्वांच्या तोंडून त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलंय. तर इंग्लंड मधल्या सर्व लेवा पाटील बांधवांकडून त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो इच्छा अर्पण करतो. धन्यवाद. कैलासवासी रमेश दादा पाटील हे समाजातील सर्व स्तरामधील लोकांमध्ये आदरणीय व्यक्तिमत्व होते. बोरगाव पंचायत या आपल्या समाजाच्या पंचायतीची धुरा मागील 50 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी सांभाळली. मात्र या संस्थेस परंपरावादी न होऊ देता तिला एका पुरोगामी संस्थेचे स्वरूप दिले. संस्थेत गरजेनुरूप सर्व भागातील व सर्व प्रवर्गातील सक्षम प्रतिनिधींना पंच म्हणून पाचारण करून पंचायतीत काळ सुसंगत निर्णय घेत पंचायतीचा मूळ ढाचा सांभाळत त्याला आधुनिक स्वरूप दिले. दादांचा आणि माझा साधारणपणे 10 वर्षापूर्वी संबंध आला व त्यानंतर अनेक वेळा पुणे परिसरातील समाज बांधवांच्या अडचणीबाबत आम्ही परस्परांच्या संपर्कात होतो. माझ्या मते ते एक सालस व विनम्र व्यक्ती होते. ते सर्वांना नावानिशी ओळखत असत व सर्वांचा आदर करीत असत. त्यांच्या जाण्याने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या आप्त स्वकीयांसाठी हा मोठा आघात आहे. मी, माझा परिवार, लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर परिवार आणि सर्व लेवा समाज बांधवांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियात दुःखात सहभागी आहे. परमेश्वर कैलासवासी रमेश दादांच्या आत्म्यास सद्गती व चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या आघातातून लवकरात लवकर सावरण्याचे बळ देवो. त्यांच्या कार्याची ज्योत उत्तराधिकाऱ्याच्या साथीने अशीच तेवत ठेवूया व ते कार्य अधिक जोमाने आपण सारे पुढे चालू ठेवूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती. डॉक्टर ज्योती महाजन मॅडम. आजच्या या ऑनलाईन सभेचं आयोजन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व सर्व लेवा पाटीदार समाज मंडळे, सर्व समाज बांधव व भगिनी यांनी आयोजित केलेले आहे. आपल्या भोरगाव लेवा पंचायत पाडळशे येथील कुटुंब नायक माननीय स्वर्गीय श्री रमेश विठू पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. समाजासाठी दादांनी केलेले कार्य खूप मोठं आहे. समाजासाठी त्यांनी स्वतः फिरून काम केलेलं आहे. तसेच त्यांनी सकल लेवा समाज एकत्रीकरणासाठी पूर्वीपासून खूप प्रयत्न केलेले आहेत.
त्यांच्यामुळे कित्येक मोडकळीला आलेले संसार पुन्हा नव्याने फुलले आहेत. समाज घडवण्यासाठी त्यांचा मोठा हातभार लागला आहे. त्यांच्या जाण्याने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीच भरून निघणार नाही. तरी मी शब्दसुमनांनी त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते व ईश्वरचरणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लावो ही प्रार्थना करते. धन्यवाद. जय लेवा. डॉक्टर मिलिंद पाटील. सर्वांना नमस्कार. खर तर नाथाभाऊंनी त्यांचा अतिशय प्रदीर्घ कालावधी त्यांच्यासोबत घालवलेला तो आपल्याला या ठिकाणी सांगितला आणि तो खरोखर त्यांचा जो मार्गक्रमण आहे ते आपल्याला याच्यावरनं बरंचसं लक्षात येतं की समाजाचं कशा पद्धतीने हळूहळू डेव्हलपही होत गेलं त्या पद्धतीने आणि काम करण्याची प्रवृत्ती वाढत गेली बरीचशी. मी एक आठवणी फक्त एक दोन शेअर करेल मी त्यांच्या. मी जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाच्या माध्यमातून दादा म्हणजे रमेश दादांनीच जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाला सांगितलं होतं की तुमच्यातला पण एक पंच आमच्याकडे पाठवा. मग त्यावेळेला पाडळशाला मीटिंग भरायच्या फक्त. तर मग मी त्या माध्यमातून 2 वेळा त्या डायसवरती गेलेलो आहे पंच म्हणून त्यावेळेला. तर त्यावेळेला सुद्धा दादांचा कणखरपणा आणि त्यावेळी बोलणं आणि त्यावेळेचं कमांड त्यावेळेचं मी खरोखर प्रभावित झालो होतो की त्यांच्या शब्दाला जो मान होता, किंमत होता आणि खरोखर समाजही आपला असा आदरपूर्वक त्यांनाही आदर द्यायचा तो विषय नाहीच आहे त्याच्यामध्ये. पण दादांचं एक कमांड होतं सगळ्यांवर की त्यांनी जर म्हटलं की आता बस रे बोलू नको रे तर काही कोणी बोलणार नाही. तसंच पुढेही आता त्या कालावधीपासून म्हणजे 2005-06 पासून तर आताच्या अलीकडच्या कालावधीमध्ये पण तेच कमांड त्यांचं कायम होतं. हा एक विशेष भाग होता, वैशिष्ट्यपूर्ण भाग होता. मागच्या एका गाडेगावच्या मीटिंग मध्ये पण त्यांनी सरळ सांगितलं बस रे आता बोलू नको रे तू, आता मीच बोलेल फक्त. तर खरोखर सगळेजण अगदी शांतपणे त्यांचं पूर्णपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि त्याला त्यांच्या शब्दाला मान देऊन कोणीही पुढे बोललं नाही, इतकं त्यांचं कमांड होतं. त्याबद्दल फक्त मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दादांना, रमेश दादांना मी माझ्याकडून, आमच्या परिवाराकडून, जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाकडून आणि महासंघाकडून आणि समस्त देवा समाज बांधवांकडून श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर सुनीता चौधरी. आपल्या सर्वांच्या लेवा पाटीदार समाजाचे आदरणीय कैलासवासी रमेश दादा विठू पाटील यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं ही बातमी समजली. त्यावेळेला अतिशय दुःख झालं, कारण एखाद्या आपल्या परिवाराचं किंवा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाचं निधन होतं. त्यावेळेला आपले सगळे आपण पोरके होतो आणि ती पोकळी भरून निघणं फार कठीण असतं. त्यांनी केलेलं कार्य, आपल्या सर्वांना दिलेलं बळ, सहकार्य, मार्गदर्शन यामुळे आपल्याला काम करणं सोपं झालं. त्याच प्रकारे बोरगाव लेवा पंचायत कार्य जवळजवळ 50 वर्ष लहानपणापासून ते करत आलेले होते आणि त्यांनी त्या संदर्भात खूप छान निर्णय सुद्धा दिलेले आहेत, लग्न सुद्धा जमवलेले आहेत. सकल लेवा समाज निर्माण व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या समाजात एकजूट कशी राहील यासाठी त्यांनी कार्य केलं. स्वर्गीय मधुकरराव चौधरी, खासदार वायम बोरोले, गुणवंत सरोदे, श्यामलाताई सरोदे आणि कुसुमताई चौधरी या समाजातील थोर व्यक्तींना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने त्यांनी समाज उभा करण्यासाठी, एकी निर्माण करण्यासाठी जे कार्य केलं ते विसरता येणार नाही. आपण समाजासाठी हाती घेतलेलं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करून त्यांनी हाती घेतलेलं कार्य पुढे नेलं, यश मिळवलं तर खरी त्यांना ही श्रद्धांजली लाभेल. परमेश्वर चरणी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना करते आणि थांबते. नमस्कार. सो नीलाताई चौधरी, जळगाव. सर्वांना नमस्कार. नमस्कार. बोरगाव लेवा पंचायत समितीचे कुटुंब नायक माननीय श्री रमेश दादा यांना सर्वप्रथम श्रद्धांजली. दादांनी गेल्या 55 वर्षापासून कुटुंब नायकाची पदाची जबाबधुरा सांभाळली होती. दादांनी अनेक असे कुटुंब जे घटस्फोटित होते, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत होते, त्यांनी एकत्र आणण्याचे काम केले. तिन्ही प्रवाह एकत्र आणण्याचे महान कार्य दादांच्या हातूनच झाले. त्याचप्रमाणे दादांच्या जाण्यामुळे समाजात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर दादांना खरंच मनापासून करता येत नाही, पण माझी मनापासून त्यांना श्रद्धांजली. नीताताई वराडे, जळगाव. आदरणीय स्वर्गीय रमेश दादा हे लेवा समाजाचे आधारस्तंभ होते, लेवा कुटुंबाचा कणा होते, कुटुंब नायक म्हणजे आई वडील. आणि दादांनी आपल्या लेवा समाजावरती वडिलांसारखेच प्रेम केले.
कुठेही भेटले दादा तरी आपुलकीने प्रेमाने विचारपूस करायचे. सर्वांसोबत आपुलकीचे प्रेमाचे नाते जोपासले. कित्येक संसार उद्ध्वस्त होता होता दादांनी वाचवले. अनेकांचे संसार खुलवले. योग्य निर्णय क्षमता, शिस्तप्रिय आपल्या लेवा समाजाचे पालक आपल्यात आज नाहीत याचे अतिशय दुःख वाटते. स्वर्गीय दादांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. नमस्कार. श्री प्रकाशजी वराडे, जळगाव. नमस्कार. नमस्कार. माननीय स्वर्गीय रमेश दादा यांचा चेहरा अजूनही डोळ्यासमोर असतो आणि त्यांचं हसतमुख चेहरा हा नेहमीच आठवणार आहे. ते कुटुंब नायक नसून लेवा समाजाचे पितृछत्र होते आणि त्यांच्या जाण्याने सर्व सकल लेवा समाजाला फार मोठं दुःख झालेलं आहे. तरी मी ईश्वरचरणी, मुक्ताईचरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो आणि पुढील कार्य अशाच जोमाने ललित दादांनी करावे आणि त्यांना सुद्धा याबाबत शक्ती लाभो हीच खरी श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. धन्यवाद. श्री प्रभात चौधरी, जळगाव. हा, आदरणीय नमस्कार. रमेश दादांच्या दुःखद निधनाबद्दल आपण सर्व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलो आहे. मी माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व संस्था परिवाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी सकल लेवा समाज निर्मितीचा जो उपक्रम घेतला तो अतिशय स्तुत्य आणि अतिशय भावलेला उपक्रम होता आणि तो उपक्रम आता पूर्णत्वाला नेलाच पाहिजे. त्याकरता ललितदादांच्या पाठीशी आपण उभं राहून त्यांना ताकद देणं आणि काम करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं मी मानतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. सतीशजी कोल्हे. आज आपण आपल्या सर्वांचे पितृतुल्य रमेश दादा यांच्या श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी जमा आहोत. उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचा नवीन हॉल झाल्यानंतर रमेश दादांनी आमच्या मंडळाला भेट दिली. एका कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेत आणि त्यावेळेस आमच्या मंडळाला जी स्फूर्ती मिळाली की आपले पितृतुल्य रमेश दादा या ठिकाणी आले आणि सर्वांचं कौतुक केलं. कौतुकाची थाप त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली आणि त्यामुळे आमचं मंडळ जोमाने पुढे कामाला लागलं. वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असायची तेव्हा तेव्हा दादांचं सहकार्य लाभतच होतं. असा आधारस्तंभ आज आपल्यातून हरपला आहे. यात समाजाची खरोखरच मोठी हानी झाली आहे. आपली शिखर संस्था, आपली मातृसंस्था म्हणून जे लेवा पंचायतीचं महत्व आहे ते महत्व कायम टिकवणं हे आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते टिकवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणारच आहोत आणि ललित दादांच्या मागे उभे राहून सर्व मंडळांनी उभे राहून त्यांना पुढे कार्य नेण्यासाठी आपण त्यांना मदत करणारच आहोत. आज आपल्या पितृतुल्य रमेश हे आपल्याला अजूनही मनाला पटत नाही, पण अंतिम सत्य जे आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. त्यांनी दाखवलेला रस्ता, त्यांनी दिलेले विचार यावर आपण चालणार आहोत आणि आपल्या विखुरलेल्या लेवा समाजाला एकसंघ बांधण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे ते आपण सर्व करणारच आहोत आणि हे प्रयत्न जेव्हा आपण करू तेव्हाच खरं त्यांच्या कार्याला आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असं होईल. आपण प्रयत्न करून त्यांच्या या कार्याला श्रद्धांजली अर्पण करूया. आमच्या लेवा पाटीदार एकता संघाच्या वतीनं सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व लेवा समाज उल्हासनगरचा यांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लेवा. नमस्कार. धन्यवाद अरुणजी. तुम्ही आपल्या मंडळाच्या मार्फत जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलाय त्याबद्दल आपलं खरोखरच आभार मानतो. अंतविधीच्या वेळेस आपल्या समाजाच्या दृष्टीने सर्वांनीच त्या ठिकाणी आपले विचार मांडले होते शेवटचे आणि अतिशय मोठी हानी समाजाची या माध्यमातून ज्यांनी 1984 सालापासून आपल्या समाजाचं हे नेतृत्व कुटुंब नायक म्हणून सांभाळलं होतं. याचा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की आपण 1986
30 साली ही संस्था त्यावेळेसचे सर्व ज्येष्ठ आणि ओपिनियन मेकर्स जे आहेत समाजातले त्यावेळेसचे संपूर्ण व्यक्ती पाडळसा इथं येऊन कैलासवासी कुटुंब नायक आपले विठू नानू पाटील यांना आपण त्या ठिकाणी जबाबदारी दिली होती. आणि मग विठू पाटलांच्या नंतर 1984 साली परत आदरणीय मधुकररावजी चौधरी आणि सर्वच ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून जबाबदारी जी आहे ती आदरणीय रमेश विठूंकडे आली. आणि जवळजवळ 84 ते आतापर्यंतचा हा एकंदरीत मोठा 40 वर्षाचा काळ की ज्यामध्ये त्यांनी सगळ्यात मोठा म्हणजे 2017 साली आदरणीय नाथाभाऊंच्या नेतृत्वाखाली आदरणीय खासदार रक्षाताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे मोठं अधिवेशन भरवलं होतं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपले अनेक ठराव झालेत. सातत्याने भोर पंचायतीची दर साधारणतः काही दिवसांच्या अंतराने पाडळशाला ही मीटिंग होत असते. यामध्ये निश्चितच आपल्या दृष्टीने माहितीच्या दृष्टीने की आपल्या या भोर पंचायतीचं भावी वाटचाल ही तरुणांच्या ताब्यामध्ये जावी आणि तरुण मंडळींनी यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यामध्ये अनेक मुळे झालेले काही डिस्प्यूट्स आहेत त्याचबरोबरीने इतर समाज डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सामाजिक आणि सुसंस्कृत आपला सांस्कृतिक एकोपा जो आहे तो ठेवण्याच्या दृष्टीने एक अराजकीय व्यासपीठ हे निश्चितचपणे आपल्याला ते टिकून ठेवायचं आहे. आणि हा दबाव जो आहे हा दबाव म्हणजे समाजाच्या उन्नती करता सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं आणि त्या दृष्टीने समाजाच्या बद्दल समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीचं उन्नती व्हावी आणि इतर समाजांचा सुद्धा आपण तेवढाच रिस्पेक्ट ठेवावा या माध्यमातून जी आपली शिकवण आहे ती आपण पुढे न्यावी हा उद्दिष्ट नेहमीच रमेश भाऊंचा होता. रमेश विठू पाटलांच्या या त्यांचं कार्य जे आहे हे म्हणजे खरं म्हणजे समाजावरती उपकार आहे. कारण सातत्याने सगळीकडे जाऊन म्हणजे कधी डोंबिवलीला कधी नागपूरला कधी भोपाळला कधी इंदोरला कधी पुण्याला आणि कधी छोट्या छोट्या गावांना सुद्धा जाऊन त्यांनी या भातृमंडळांना थोडक्यात लेवा समाजाच्या मंडळींना एकत्रितपणे आणलं आणि एक छताखाली ठेवून एक फेडरेशन जे आहे आपलं फेडरल स्ट्रक्चर जे आहे त्या फेडरल स्ट्रक्चरला त्यांनी एक चांगलं 40 वर्षापर्यंत स्वरूप ठेवून ठेवलं आणि त्यामुळेच त्यांना आज निश्चितच आपल्याला त्यांची पोकळी निर्माण झालेली आहे. पण त्यांच्या प्रयत्नांनी आणि आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आणि रक्षाताईच्या माध्यमातून या ठिकाणी 5 एकरची जमीन आपल्याला जी डेव्हलप करण्याकरता जे निधी मिळाला आहे ती सुद्धा वास्तू जी आहे ही समाजाचे मुख्य उगमस्थान त्या ठिकाणी उभी राहत आहे आणि त्या एक म्हणजे एक सेंट्रल प्लेस जे आहे पाडळशाचं जे वस्तू आहे त्याकरता सगळ्यांचा हातभार हे लागणं आवश्यक आहे. आणि ते हातभार लावण्याच्या दृष्टीने आता तरुण पिढीने ललितच्या रूपाने त्या ठिकाणी जे काम हाती घेतलंय शेवटी परंपरा ज्या असतात त्या परंपरा आपल्या सातत्याने आपल्याला सामाजिक दृष्ट्या कुठल्याही समाजामध्ये त्यांना मान्यता असते. म्हणून ही परंपरा जी आहे ही समाजाची परंपरा विठू पाटलांपासून तर रमेश पाटलांपासून तर आता पुढे ललितच्या रूपाने जी आहे ही आपण जी चालू ठेवत आहोत आणि त्याला ललितला बळ देण्याचं काम त्यांना ललितला त्या ठिकाणी कुटुंब नायकाच्या रूपाने एक मोठं जबाबदारीचं काम जे आहे ते करण्याकरता प्रोत्साहित करणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मला खात्री आहे की या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितच इतर ज्या आताच्या सद्य स्थितीमध्ये जे समाजाच्या उन्नती करता ज्या ज्या गोष्टी लागतात सामाजिक दृष्ट्या समाज विकसित होण्याच्या दृष्टीने आर्थिक विकसित होण्याच्या दृष्टीने आणि त्या शैक्षणिक दृष्ट्या विकसित होण्याच्या दृष्टीने निश्चितच एक वैचारिक बैठक सातत्याने होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही एकत्र येत असतो. नाथाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमच्या त्या ठिकाणी बोरगाव पंचायतला मीटिंग होत असतात. ज्या काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत
त्या लिगल फॉर्मॅलिटीज आदरणीय संजयजी राणे यांच्या माध्यमातून चालू आहेत. चॅरिटी कमिशनरकडे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सगळे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितच सामाजिक दृष्ट्या आपल्या समाजाची भोर पंचायतची जी स्कीम आहे ती स्कीमला पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने एक सर्व सामाजिक दृष्ट्या आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि भावी काळात त्या दृष्टीने आपण रमेश विठूंच्या कार्याला शोभेल अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी ललितच्या माध्यमातून सुद्धा आपण पुढे चालू ठेवू आणि त्याकरता निश्चितच आपण सगळेजण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या कार्याचं त्यांचं जे न्यायदानाचं कार्य होतं त्या कार्याची जी सराहना सगळीकडेच जी होत होती ती पारंपरिक दृष्ट्या पुढे आपल्याला हा मोठा गॅप आहे, मोठी पोकळी आहे, पण ही पोकळी निश्चितच भावी काळात आपण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ललितच्या माध्यमातून पूर्ण करू. पुनश्च अरुणजी बोरोले, आपण जो या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला आणि आपण जी एक मागच्या महिन्यामध्ये एक सर्वसाधारण फेडरल लेवा समाजाची मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये सगळ्यांनीच आपले विचार जे आम्ही आपल्या युट्यूबच्या माध्यमातून ऐकलेत, त्या दिवशी आम्हाला यायला जमलं नाही, पण निश्चितच मोलाचे विचार त्या ठिकाणी प्रकट केले गेले. त्याचं डॉक्युमेंट जे आहे ते सुद्धा आपण तयार केलेलं असेलच. मिलिंद पाटलांनी त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे डॉक्टर मिलिंद पाटलांनी. तर असंच कार्य सामाजिक दृष्ट्या अनेक सामाजिक संघटना आहेत आपल्या की ज्यामध्ये लेवा समाजाचे मुख्यत्वे सगळे मेंबर्स आहेत. म्हणजे बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत की ज्यामध्ये 100% लेवा समाजाचे मंडळी आहेत. बऱ्याच कोऑपरेटिव्ह आपल्या सोसायटी आहेत की ज्यामध्ये 100% लेवा समाजाची मंडळी आहे. आणि लेवा समाज म्हणजे आपल्याला सकळ लेवा म्हणून आता आपली व्याख्या आहे. तर या सकळ लेवाच्या दृष्टीने आपण सर्वच लेवा जो लेवा आहे मग तो कुठल्याही पद्धतीचा आपला लेवा असेल त्या सगळ्यांना कुठलाही भेदभाव न ठेवता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी भावी काळामध्ये एक विकासाची दिशा घेऊन काम करायचं आहे. आणि त्या दृष्टीने अरुणजी बोरोले आपल्या संघटनेने आपल्या या संस्थेने जे कार्य केलंय त्याबद्दल आपलं मी आभार मानतो. आणि रमेश दादांना या ठिकाणी निश्चितच त्यांना साजेल अशा पद्धतीचं पुढे कार्य आपण सर्वजण करूया. सुंदर भव्य देखणी आणि अतिशय उत्कृष्ट अशी इमारत त्या ठिकाणी उभं करूया आणि ते आपलं तीर्थक्षेत्र होईल लेवा समाजाचं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये प्रत्येकाचं 1 रुपयाचं जरी कॉन्ट्रीब्युशन झालं तरी तो समाजाचा आहे, लाखो लेवा पाटलांचा राहील. अशा पद्धतीचं काम निश्चित आपण तिथं करूया. हीच रमेश दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली होईल. पुनश्च डॉक्टर मिलिंद आणि अरुण दादांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि अनेक लोक, अनेक समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. सर, शिरीष दादा, स्वर्गीय रमेश विठू पाटील यांनी 58 वर्षे बोरगाव लेवा पंचायतीचे जुरा कुटुंबनायक म्हणून सांभाळली. 2 एप्रिल 66 रोजी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी कुटुंबनायकाचं पद स्वीकारलं. आपले वडील विठू गणू पाटील यांचे निधन झाल्यामुळे पंचायतीच्या परंपरेनुसार त्यांच्यावर ही जबाबदारी आली. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब चौधरी, अप्पासाहेब हिरुड अशा समाज धोरणांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज चालवले. पंचायतीला सुमारे 200 वर्षाची समाजाच्या धारणेची परंपरा आहे. इतक्या लहान वयात एवढी भव्य परंपरा पुढे नेणे हे एक आव्हानच होते, पण त्यांनी ते समर्थपणे पेलले. 1984 साली पंचायतीचे भव्य अधिवेशन झाले. त्यावेळेची त्यांची धावपळ मी स्वतः पाहिली आहे. त्यावेळेस ते बाबांशी चर्चा करायला आमच्या घरी यायचे. गावोगावी फिरून अधिवेशनाची गरज लोकांना सांगायचे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना आमंत्रित केले गेले होते. बोरगाव पंचायतीच्या अधिवेशनाला प्रथमच हजारोच्या संख्येने स्त्रिया उपस्थित राहिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. अधिवेशनात समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती, हुंडा, मोठमोठे विवाह समारंभ, व्यसनाधीनता यावर सविस्तर चर्चा झाली. विवाहविषयक प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय कुसुमताई चौधरी, स्वर्गीय श्यामलाताई सरोदे, नारायणदादा पाटील यांना सोबत घेऊन त्यांनी शेकडो लोकांचे विवाहविषयक प्रश्न सोडवलेत. संसार मोडण्यापेक्षा जोडता कसा येईल यासाठी ते प्रयत्नशील होते.
आणि प्रसंगी अतिशय कणखर भूमिका देखील ते घ्यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे दिवाड्याचं काम केलं, न्यायदानाचं काम केलं, ते कोर्टाने देखील उचलून धरलं. वेगळी परंपरा त्यांनी निर्माण केली होती. आजपर्यंत अनेक संसार त्यांनी जोडले. त्या काळापासूनच त्यांनी माझ्या आईला बहीण मानले होते, म्हणून मी त्यांना नेहमी मामा म्हणायचो. 2018च्या अधिवेशनामध्ये प्रकृती ठीक नसताना त्याची तमा न बाळगता ते गावोगाव फिरले, लोकांपर्यंत पोहोचले, निधी उभारला. भव्य स्वरूपात पाडळसा येथे अधिवेशन संपन्न झाले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होते तेही मी पाहिले. त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीला 51 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता. समाजाच्या भल्यासाठीच आपले जीवन अर्पण करणाऱ्यांपैकी रमेश विठू पाटील हे एक होते. त्यांचे योगदान लेवा समाज कधीही विसरू शकणार नाही. 8 ऑगस्ट रोजी त्यांना देवाज्ञा झाली. पंचायतीचे काम नेटाने पुढे जावे यासाठी जमेल ते प्रयत्न करणे व त्यासाठी ललितला सहाय्य करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असून परमेश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करतो. तसेच समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी ललितदादाला शक्ती बुद्धी प्रदान करू अशीही प्रार्थना करतो. या ठिकाणी बोरोले साहेब आणि डॉक्टर मिलिंद पाटील यांनी आग्रहपूर्वक मला आपल्या सोबत जोडून घेतलं, याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि ही संधी मला माझ्या भावना व्यक्त करण्याची या ठिकाणी मिळाली, याबद्दल मी ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्वर्गीय रमेश विठू पाटील यांच्या आत्म्याला सद्गती लाभावी अशी प्रार्थना करतो या ठिकाणी. धन्यवाद. श्री चंद्रकांत बेंडाळे, जळगाव. आज कैलासवासी रमेशदादा पाटील यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जमलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, आपल्या समाजाचे नेतृत्व नाथाभाऊ आणि इतर मान्यवर, आज लेवा पाटीदार समाजाचे कुटुंब नायक कैलासवासी रमेशदादा पाटील यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आपल्यामधून निघून जाण्याने आपल्या समाजाचे न भरणारे पोकळी निर्माण झाली. त्यामुळे समाजावरचे फार मोठे नुकसान झाले आहे. समाज बांधव सदैव त्यांचे कार्य स्मरणात ठेवून त्यांचा आदर्श घेतील. मी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ खानदेश विभागाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती शांती शांती. जय लेव. डॉक्टर के.जी. भोळे, विकास मंडळ मुलुंड. नमस्कार. सर्व समाज बांधवांना नमस्कार. स्वर्गीय श्री रमेश विठू पाटील हे बोरगाव लेवा पंचायतीचे प्रमुख आणि अखिल लेवा समाजाचे कुटुंब नायक होते. खरं म्हणजे समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाची आपुलकीने ते चौकशी करत असत आणि शक्य असेल त्या कार्यक्रमाला ते हजेरी सुद्धा लावत असत. अशाच प्रकारे ते माणसं जमवीत राहिले. जवळजवळ 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक बाबींमध्ये समाजासाठी सुधारणा घडवून आणल्यात. समाज संघटित करत राहिलेत ते. आणि सकल लेवा समाज ही संकल्पना आणि चळवळ याला चालना देण्यासाठी खरं म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. न्यायदान पद्धतीमध्ये त्यांचा अर्थातच सहभाग होताच, पण समाज सुधारणा ज्या आपण इम्प्लिमेंट करायच्या ठरवल्या त्या जरा जास्त वेळ घेतात इम्प्लिमेंट प्रचलित होण्यासाठी, याची त्यांना सुद्धा कल्पना होती. पण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवून बऱ्याचशा गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यासाठी ते आग्रही राहिले, याची सुद्धा आपण जाणीव ठेवायला पाहिजे. बोरगाव लेवा पंचायत, विविध समाजाची मंडळे आणि सर्व कार्यकर्ते यांनी समाजासाठी जे जे काम आपण करतो आहोत त्या कामामध्ये सकारात्मकता आणि एक सहकार्याची भावना जर सगळ्यांनी ठेवली तर मला वाटतं हीच रमेशदादांना आपल्याकडून श्रद्धांजली राहील. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. विकास मंडळ परिवार मुलुंड परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर साहेब, मला वाटतं तुम्ही श्रद्धांजली राहिलेली आहे, तुम्ही बोलावं. डॉक्टर प्रमोद महाजन. समाजाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक झालेला हा प्रसंग आहे दादांच्या निधनामुळे. आणि हा प्रसंग समाजासाठी एक धक्का आहे. इतके दशक त्यांनी आपल्या समाजासाठी काम केले आणि आता ह्या उतारवयामध्ये त्यांना आपण जास्तीत जास्त आयुष्य लाभावं म्हणून त्यांना बऱ्याचशा लोकांनी सपोर्ट केला, डॉक्टरांनी मदतही केली. काळाचा घाव कोणावर कसा बसेल सांगता येत नाही आणि त्यामुळे
एक प्रकारे समाजामध्ये पोकळी निर्माण होते आणि ही निर्माण झालेली पोकळी भरून काढणं कठीण असतं. तरी पण दादांनी खूप कार्यकर्त्यांना प्रेरणा दिलेली आहे, बऱ्याचशा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे, बऱ्याचशा मंडळांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचं धैर्य त्यांनी राखलेलं आहे. एक इच्छाशक्तीला त्यांनी बळ दिलेलं आहे. समाजासोबत राहून समाजाला कसं घडवावं आणि समाजाला घडवताना आपण स्वतःला घडवावं असा अनुभव त्यांनी समाज कार्यकर्त्यांना दिलेला आहे. विशेषतः महिलांना त्यांनी वेळोवेळी महत्त्व दिलेलं आहे. बऱ्याच वेळा त्यांना काही मानापमानाच्या प्रसंगाने सामोरे जावे लागले, पण ते समाजासाठी सहन करून त्यांनी समाजासाठी जी काही शक्ती दिली, समाजासाठी जो काही वेळ दिला, पैसा दिला, समाजासाठी जे काही त्याग केला, हा फार महत्त्वाचा आहे. आणि नवीन पिढीला याच्यातून निश्चितच आदर्श निर्माण होणार आहे. लेवा बोरगाव पंचायतचं महत्त्व निश्चितच टिकणार आहे आणि हे महत्त्व वाढत जाणार आहे. आणि कार्यकर्त्यांनी त्या कामामध्ये स्वतःहून सहभागी होणं ही त्यांना एक चांगली महत्त्वाची श्रद्धांजली ठरणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण बोरगाव लेवा पंचायतच्या कामामध्ये सहभागी व्हावं, की जेणेकरून आपल्या ह्या कार्यातून ही श्रद्धांजली अधिक प्रेरणा निर्माण करेल, अधिक शक्ती निर्माण करेल, अधिक माणसं निर्माण करेल, जास्तीत जास्त माणसांना एकत्र आणेल, समाजाच्या तिन्ही प्रवाहांना एकत्र ठेवून एक शक्ती एकवटून समाजासाठी काहीतरी वेगळं जे आतापर्यंत घडलेलं आहे ते निश्चितच घडेल असा मला आत्मविश्वास आहे. कारण दादांचा नेहमी हसरा चेहरा, एक तणावरहितपणे काम करणं, कोणी काही आपला तणाव निर्माण करायचा प्रयत्न करीत दादांनी तणावरहित राहून आपल्या समस्या समाजाच्या आणि बोरगावच्या समस्या सोडवलेल्या आहेत. त्यांनी कितीतरी लोकांचे अपराध पोटात घेतलेले आहे, कितीतरी लोकांना क्षमा केलेली आहे आणि समाजाला एकसंध ठेवलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा समाजासाठी समस्या निर्माण होतात त्यांनी ती कणखर भूमिका घेतलेली आहे. समाजासाठी सातत्याने आयुष्यावर उभं राहणं ही एक तपश्चर्या असते आणि तपश्चर्या सातत्याने त्यांनी इतके वर्ष केलेली आहे. आणि हा जो काही प्रसंग घडला दादांच्या बाबतीत आणि दादांचा काही देहावसान झाला, त्यानिमित्ताने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी श्रद्धांजली लवकरच अर्पण करू. त्याआधी श्री अरुण बोरले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली श्रद्धांजली व्हावी. सर्वांना नमस्कार. श्रद्धेय रमेश दादा पाटील त्यांचं खरोखर आपण हे बघितलं, त्यांचं जीवनातलं जर पहिलं बघितलं तर 20व्या वर्षी खरं ते बोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक झाले. 20व्या वर्षी त्यांच्यावर ही जबाबदारी आली. त्यावेळेला 20व्या वर्षी फारसं काही असं नॉलेज नव्हतं किंवा त्यांना त्यावेळेला तसं मार्गदर्शनही त्यावेळेला फार कमी असायचं. पण मग त्यावेळेला समाजातले जे धुरीण होते, म्हणजे बाळासाहेब चौधरी असतील, आप्पासाहेब भिरुड असतील किंवा त्या रंगचे गुणवंतराव सरोदे वगैरे ही सगळी मंडळी त्यावेळेला सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी घेऊन, यांचं नेहमी मार्गदर्शन घेऊन त्यांनी हा कारभार सुरू त्यावेळेला केला बोरगाव पंचायतीचा. आणि त्या ठिकाणी त्यांना खरोखर मार्गदर्शनही छान मिळालं आणि त्या ठिकाणी ते लवकर घडत गेले, हे त्यांच्या बाबतीत एक विशेष आहे. आता आपण बघितलं बऱ्याच त्यावेळेला ते त्यांचं लग्न पण झालेलं नव्हतं, खरं ते अविवाहित होते त्यावेळेला. तरी त्यावेळेला त्यांनी हे फार याच्याने मोठ्या हिमतीने हे सगळं पद सांभाळून त्या ठिकाणी काम सुरू केलेलं होतं. आपण बघितलं की सर्वांनी सांगितलं 1984 सालचं अधिवेशन त्यांनी जे भरवलं होतं, त्या अधिवेशनामध्ये महिलांचा फार मोठ्या संख्येने वाटा किंवा भाग घेऊया म्हणूया आपण, त्या ठिकाणी म्हणजे लाभला तो त्यावेळेला. आणि ते अधिवेशन खऱ्या अर्थाने त्यावेळेला ते यशस्वी झालं. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की जी संस्कार यात्रा पदयात्रा जी आपण निघाली होती त्यावेळेला, ती मलकापूर ते नांदुरा या भागात निघाली होती. तर त्यावेळेला या आपल्या संस्कार पदयात्रेचं जे त्याच्यामध्ये जे सक्रिय सहभाग जो त्यांनी नोंदवला होता, तो त्यावेळेला अगदी विशेष आकर्षण होतं त्यावेळेला. आणि त्याचप्रमाणे नाथाभाऊंनी सांगितलं 48चं जे अधिवेशन झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळेलाही सर्व समाजातले लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित मंडळी, सामाजिक सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने हे अधिवेशन त्यावेळेला त्यांनी यशस्वी केलं. खरं तर त्यांच्या वयाची 75वी पण 2021 मध्ये ती संपन्न झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून तर आज पावेतो 55 वर्ष त्यांनी या बोरगाव लेवा पंचायतीचं या ठिकाणी नेतृत्व केलं. त्या ठिकाणी समाजाला त्या वेळेला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं. आपला जो न्याय विभाग आहे तो त्यांनी अतिशय सक्षम केला.
त्या ठिकाणी बऱ्यापैकी बऱ्याच वेळा ते कणखरही राहिले आणि त्या कणखर राहिल्यामुळे त्यांना चांगले न्याय त्या ठिकाणी देता आले. मला वाटतं असं हे यांचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व दादांचं राहिलं. खरोखर त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवरती आणि समाजाला जे अतिशय दुःख झालेलं आहे ते सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना सर्वांना आपल्याला प्रदान करो ही प्रार्थना आपण करूया. सर्व समाज बांधव, त्याचप्रमाणे सर्व समाज मंडळ, महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ या सर्वांतर्फे व आपणा सर्वांतर्फे या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. हा मॅडम वायकोडे मॅडम बोला. माझा सर्वांना नमस्कार. मी रमेश दादांबद्दल एकच वाक्य बोलू इच्छिते की झाले बहु होतील बहु परंतु या समहा, हीच माझी श्रद्धांजली दादांना. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. आपण आपल्या जागेवर उभे राहून आपण 2 मिनिटं श्रद्धांजली व्यक्त करूया आणि भावना सद्गतीत करूया. ओम शांती 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 शांती.